प्रचाराची सुरुवात झालेली आहे. आपण पाहत आहात की गेल्या 25 वर्षात आम्ही केलेली कामं आणि आता पुढे जी करणार आहोत. कालच मी आणि अमितनी आपल्यासमोर एक प्रेझेंटेशन दिलं की काय काय आम्हाला करायचं आहे. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे आणि हेच घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. त्यांचा मुंबई किंवा सगळे राज्यात त्यांना शहरं खायचीत गिळायचीत. आम्ही ते होऊ देणार नाही आणि मुंबईचं अदानीस्थान होऊ देणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे. हा एक घाणेरडा प्रकार भाजपाने इथे राजकारणात सुरू केलेला आहे. पक्ष फोडायचे, परिवार फोडायचं आणि मग जे निवडणुकीला सामोरे उभे राहतात त्यांना देखील दमदाटी करून, धमक्या देऊन, केसेस दाखवून किंवा पैसे देऊन गप्प करून टाकायचं आणि बिनविरोध करायचा. हिंमत असेल तर निवडणूक लढा ना, निवडणूक लढा. आणि हे ज्यांनी माघार घेतलेली आहे कुठच्याही कारणासाठी, तुम्ही अनेक इच्छुकांमधून पुढे आलेला आहात, पक्षाचं तिकीट प्राप्त केलेलं आहात आणि नंतर तुम्ही जे काही कुठच्याही कारणासाठी माघार घेता, हिंमत नव्हती मग का पुढे आलात इच्छुक म्हणून? तुम्ही स्वतःला आरशात कसं पाहणार? स्वतःच्या आईवडिलांना किंवा स्वतःच्या परिवाराच्या काय चेहरा दाखवणार की तुम्ही सेटल झालात? क्रमांक 5 मध्ये प्रलोभन दाखवण्याचा प्रकार समोर आलेला आहे. त्याच्यावरती आपली काय प्रक्रिया? निवडणूक आयोग कानाडोळा करतोय. बघा, निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यातून चालतं हे पहिलं देखील आम्ही सांगितलेलं आहे. आणि आत्ता पण जे काही नगरपंचायत नगरपालिका इलेक्शनमध्ये झालं, मिंदे ते हेलिकॉप्टरमधून बॅग घेऊन उतरले, हे दिसते डोळ्यासमोर. तुम्हाला दिसतंय, मला दिसतंय, मीडिया दाखवते, विरोधी पक्ष बोलत आहे, पण निवडणूक आयोग काही करतच नाही. पियुष गोयल यांनी मोठा दावा केला उत्तर मुंबईमध्ये सर्वात जास्त काय काय हां पियुष गोयल काय पियुष गोयल यांनी मोठा दावा केला की उत्तर मुंबईमधून सर्वात जास्त भाजप आणि शिवसेनेचे असं त्यांनी 400 पार पण बोलले होते. ते 400 पार पण बोलले होते आणि त्यांनी अनेक दावे केलेले आहेत. अच्छे दिन येणार हे पण त्यांनी मला सांगितलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं होतं. चला, मी तुम्हाला एक शांतपणे सांगतो. एकनाथ शिंदे आणि मला समोरासमोर एकटं बसवा, पाहिजे तर पूर्ण खातं त्यांच्यासोबत बसवा. त्यांचा अभ्यास आणि माझा अभ्यास, कोणाचा जास्ती पक्का अभ्यास आपण बघू. 1 to 1 डिबेट होऊन जाऊ द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.